नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या आहे पेपर बघा HN 101 FY BA आणि FY BCOMचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला IMP क्वेश्चन्स बघायचे आहेत. ऑलरेडी मी आपल्या ॲप्लिकेशनवरती IMP क्वेश्चन जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. सर्वांना माहिती असेल की आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते आहे A2 टॉक, ठीक आहे. जे प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे A2 टॉक परीक्षेत अभ्यास. ज्यांच्याकडे iPhone असेल त्यांना ios.a2talk.in यावर क्लिक करायचं आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे. यावर तुम्हाला IMP क्वेश्चन्स वगैरे सर्व काही मिळतील, ठीक आहे. आता परंतु ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स घेतला नाही त्यांच्यासाठी आपण याच्यामध्ये जे आहे थोडेफार IMP क्वेश्चन सांगणार आहे, जेणेकरून त्यांना उद्याच्या पेपरमध्ये थोडीफार हेल्प होईल, ठीक आहे. तुम्हाला बाकीच्या विषयांचे IMP क्वेश्चन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे यावर क्लिक करून तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता, ठीक आहे. मित्रांनो बघा आता उद्या जो पेपर आहे, जर तुम्ही जर टाइम टेबल चेक केला तर 24 मे उद्या तारीख आहे. सकाळी 10:30 ते 1:30 पर्यंत HN 101 इंग्लिश आणि HN 101 मराठी असे 2 पेपर आहेत. ज्यामध्ये FY BA, FY BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम, ठीक आहे. ज्यामध्ये पहिले इंग्लिशचा पेपर होईल 40 मार्कांसाठी, नंतर हिंदीचा पेपर होईल 40 मार्कांसाठी, ठीक आहे. इंग्लिश आणि हिंदी असे तुमचे 2 पेपर होतील. जे पेपर त्यांच्यासाठी क्वेश्चन पेपर हा एकच असेल, परंतु आन्सर शीट जी आहे ती वेगवेगळी असेल. पहिले तुम्हाला इंग्लिश लिहावं लागेल, मग तुम्हाला हिंदी लिहावं लागेल, ठीक आहे. तुम्ही तुमच्या प्रकारे स्टडी सेंटरवरती ते तशा प्रकारे पेपर तुमचा घेतील, ठीक आहे. मित्रांनो बघा आता याच्यासाठी आपल्याला साधारणपणे जे आहे जे IMP क्वेश्चन्स आहेत आपल्याला हिंदीसाठी बघायचे आहेत. दरवर्षी जे प्रश्न मित्रांनो जास्त प्रमाणात येतात ते म्हणजे बघा वाक्य के प्रकार स्पष्ट कीजिए, वाक्य के गुण स्पष्ट कीजिए. दोघांचं उत्तर तुम्ही सेम लिहू शकता, ठीक आहे. दोन्ही प्रश्न तुम्हाला उद्या पेपरमध्ये येतील, ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला एक पत्र लेखनाचा प्रश्न येतो, वाणिज्य पत्रों के भेद. वाणिज्याचं पत्र असेल किंवा कार्यालयीन पत्र असेल किंवा कुठलंही पत्र असेल यावर तुम्हाला एक प्रश्न येतो, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे. नंतर बघा हिंदी भाषा के कोई भी 3 गुण या फिर अर्थ स्पष्ट कीजिए. हिंदी भाषा के 3 गुण या फिर हिंदी भाषा के गुण स्पष्ट कीजिए किंवा अर्थ स्पष्ट कीजिए असा तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे वाक्य की परिभाषा को स्पष्ट कीजिए. वाक्य की परिभाषा, वाक्य के गुण आणि अजून कुठला होता आपल्याकडे वाक्य के प्रकार. याचे तुम्हाला एकच उत्तर तुम्ही लिहू शकता, ठीक आहे. नंतर आहे बघा हिंदी ही देश की राष्ट्रभाषा या फिर राजभाषा होणं योग्य आहे, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. समजा आपल्या देशाची हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला असे काही प्रश्न येतील मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातील. जे हिंदी असतील ते तुम्हाला हिंदीमधून तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे असतील किंवा मराठीमधून तुम्हाला हिंदीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा असेल. एकदम सोपं असतं. ते तुम्हाला 3 ते 4 मार्कांसाठी म्हणजे 5 टोटल असे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 1-1, 2-2 मार्कांसाठी, ठीक आहे. नंतर बघा हिंदी शब्द कैसे बना, कहाँ से आया स्पष्ट कीजिए. हिंदी शब्दाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे राष्ट्रभाषा में कौन-कौन से मुख्य गुण होने चाहिए. राष्ट्रभाषेमध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे हे देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. राष्ट्रभाषामध्ये कुठले-कुठले गुण असायला पाहिजे, जे समजा आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे किंवा इंग्रजी आहे. त्यामध्ये कुठले-कुठले गुण होना चाहिए, जो आपकी राष्ट्रभाषा बन सकती है. नंतर बघा संपर्क भाषा किसे कहते हैं. संपर्क भाषा म्हणजे आपण ज्या भाषेमध्ये देवाण-घेवाण करतो, ज्या भाषेमध्ये एकमेकांना बोलतो, ती झाली आपली संपर्क भाषा. कोणाची मराठी असेल, कोणाची हिंदी असेल, कोणाची उर्दू असेल, कोणाची इंग्रजी असेल, कोणाची फारसी असेल, कोणाची तमिळ असेल, कोणाची तेलुगू असेल, कन्नड असेल, कुठलीही भाषा असेल. ज्या भाषेमधून आपण आपापल्या परिसरामध्ये आपण ज्या भाषेमध्ये बोलतो, ती आपली संपर्क भाषा. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे बघा भारतीय आर्य भाषा के प्रकार स्पष्ट कीजिए. भारतीय आर्य भाषा कुठल्या-कुठल्या होत्या ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे, ठीक आहे. नंतर तुम्हाला काही इंग्रजी शब्द दिले जातील, त्याचा अर्थ तुम्हाला ज्या हिंदीमध्ये लिहायचा आहे किंवा तुम्हाला काही मराठी शब्द दिले जातील, त्याचा अर्थ तुम्हाला जो आहे तो इंग्रजीमध्ये लिहायचा आहे किंवा हिंदीमध्ये लिहायचा आहे. असे देखील तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न वगैरे येऊ शकतात. नंतर आहे सरकारी पत्र का नमुना स्पष्ट कीजिए. सरकारी पत्र असेल किंवा वाणिज्य पत्र असेल किंवा कार्यालयीन पत्र असेल, कुठलंही पत्र असेल, तुम्हाला यामध्ये लिहावंच लागेल, ठीक आहे. एक पत्र तुम्हाला नमुना लिहायचा आहे. आता जाऊया आपण इंग्लिशकडे. मित्रांनो इंग्लिशमध्ये शक्यतो IMP क्वेश्चन्स नसतात, परंतु मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स आणि टिप्स देऊ शकतो, ज्याद्वारे तुम्ही जे आहे तुमचं उत्तर तुम्ही आरामात लिहू शकाल आणि तुम्हाला चांगल्या गुणांनी तुम्ही पास व्हाल, ठीक आहे. त्यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला बघा, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, एक्सप्लेन 3 पॅटर्न ऑफ सेंटेन्स अँड एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्स, ठीक आहे. हा प्रश्न शक्यतो दरवर्षी येतोच. यावर्षी देखील हा प्रश्न येऊ शकतो. एक्सप्लेन 3 पॅटर्न ऑफ सेंटेन्स, एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे वाक्य आणि वाक्याचे प्रकार तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे आणि त्याचे काही तुम्हाला उदाहरण लिहायचे आहे. तुम्ही कुठलेही वाक्य लिहू शकता. नंतर आहे हाऊ टू रीड मिनिंगफुल वे अँड हाऊ टू डेव्हलप हॉबी, ठीक आहे. वाचन कसं करायचं आणि तुमचे जे काही छंद आहे, ठीक आहे, त्याला कसं जोपासायचं, यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. नंतर बघा असा काही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला काही शब्द वगैरे दिले जातील, जसं फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी असेल किंवा कॉम्प्युटर असेल किंवा इंटरनेट असेल, कुठलाही एखादा शब्द तुम्हाला दिला जाईल आणि त्यावरून तुम्हाला जे आहे 5 वाक्य बनवायचे. म्हणजे मेक अ 5 सेंटेन्सेस व्हिच इज यूज अ पार्ट ऑफ ह्युमन बॉडी असेल, कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, काही असेल.
किंवा खालचे काही शब्द असतील हू, व्हॉट, वेअर, व्हिच, व्हिन किंवा एक्सक्लेमेटरी सिम्बॉल असेल, ठीक आहे, किंवा क्वेश्चन मार्क असेल, असे तुम्हाला क्वेश्चन मार्कचे सेंटेन्स बनवायचे. एकदम सोपं आहे, तुम्ही असं देखील बनवू शकता. ठीक आहे. नंतर तुम्हाला 5 शब्द लिहायचे आहेत कॉम्प्युटर किंवा पर्यावरण किंवा इंटरनेटबद्दल. असं तुम्हाला काही येऊ शकतं. फॉर हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल देत आहे. अशा प्रकारचे तुम्हाला काही प्रश्न उद्या येऊ शकतात. इंटरनेट असू शकतं किंवा कॉम्प्युटर असू शकतं किंवा ह्युमन बॉडी असू शकतं. या तिन्हीपैकी तुम्हाला एक 100% उद्या असणार आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला काही शब्द दिले जातील ग्रॅमॅटिकली ज्याला आपण ग्रामर म्हणतो. त्यापासून तुम्हाला काही शब्द वगैरे किंवा किंवा काही लाईन्स वगैरे तुम्हाला बनवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला हू शब्द दिला. जर तुम्हाला हू वरून 5 शब्द लिहायचे आहेत, तर तुम्ही कुठले लाईन 5 सेंटेन्स कुठले लिहिसाल? हू आर यू? ठीक आहे. म्हणजे असे 1 शब्द लिहायचा. असे तुम्हाला 5 लिहायचे आहे. तर तुम्हाला वेगवेगळे असे काही वेगवेगळे तुम्हाला शब्द दिले जातील. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. नंतर आहे राइट 5 एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिनिंग विथ व्हॉट अँड हाऊ. ठीक आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लिहायचे आहे तुम्हाला, ज्याला आपण काय म्हणतो? उद्गारवाचक चिन्ह म्हणतो. तुम्हाला उद्गारवाचक जे याच्यामध्ये प्रश्न लिहायचे आहेत. ठीक आहे. असं तुम्ही याच्यात व्हॉट आणि हाऊ वरून पाहू शकता. हाऊ आर यू? व्हॉट इज युअर नेम? अशा प्रकारचे तुम्ही याच्यामध्ये काही प्रश्न वगैरे लिहू शकता. समोर आहे बघा काही मित्रांनो, राइट 5 सेंटेन्स इन अ यूज ऑफ टेन्स. टेन्स तुम्हाला माहिती असेल काळच. प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स किंवा त्याच्यानंतर वाचून कुठला आहे? पास्ट टेन्स वगैरे जे काय आहेत, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. तुम्हाला काही समानार्थी किंवा विरोधाचे शब्द देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आले पाहिजे. नंतर तुम्हाला काही सेंटेन्स वगैरे दिले जातील अपूर्ण, ते देखील तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. तुम्ही पुस्तकामध्ये हे याचे प्रयत्न करू शकता. तुम्हाला भरपूर काही याचे उत्तर वगैरे सापडून जातील. ठीक आहे. काही तुम्हाला बघा रॉंग शब्द वगैरे दिले जातील. रॉंग शब्द, रॉंग वर्ड असतील, त्याचे तुम्हाला करेक्ट करायचे आहे. स्पेलिंग मिस्टेक असेल, काय असेल, तर तुम्हाला किंवा मग चूज द बेस्ट काय म्हणतो आपण करेक्ट वर्ड असेल किंवा करेक्ट लाईन्स असेल, असे देखील तुम्हाला याच्यामध्ये काही प्रश्न वगैरे येऊ शकतात. काही शब्द तुम्हाला मराठीमध्ये दिले जातील, त्याचं भाषांतर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं किंवा इंग्लिश असेल तर त्याचं भाषांतर तुम्हाला मराठीमध्ये करायचं. असे देखील तुम्हाला भरपूर प्रश्न वगैरे याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नंतर तुम्हाला काही डायलॉग रायटिंग वगैरे येऊ शकतं किंवा लेटर रायटिंग येऊ शकतं. 2 व्यक्तींबद्दल तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायचं असेल किंवा फॉर एक्झाम्पल बस स्टँडवरला असेल किंवा मार्केटमधील असेल, 2 व्यक्ती कशाप्रकारे बोलतात, ते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला ते डायलॉग रायटिंग करायचं आहे. ठीक आहे. नंतर काइंड ऑफ रीडिंग, वाचण्याच्या सवयी काय असेल वगैरे, ठीक आहे, किंवा वाचण्याची गरज असेल, काळजी असेल, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे हाऊ टू बी व्होकॅब्युलरी कॅन बी डेव्हलप, हे जाऊ द्या. नंतर आहे एक्सप्लेन द टाइप्स ऑफ सेंटेन्स विथ एक्झाम्पल, हा सेम रिपीट क्वेश्चन झालेला आहे. नंतर असेल व्हॉट इज द कम्युनिकेशन किंवा रिटन कम्युनिकेशन किंवा ओरल कम्युनिकेशन, म्हणजे म्हणजे रिटन कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, ओरल कम्युनिकेशन कशाला म्हणायचं, त्याला आपण लेखी वाचन म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो तोंडी वाचन म्हणतो किंवा तोंडी बोलणं म्हणतो. ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला काही ट्रान्सलेट वगैरे येऊ शकतं. तुम्हाला एखादा पॅराग्राफ वगैरे येऊ शकतो. त्या पॅराग्राफवर तुम्हाला जे आहे उत्तरे वगैरे लिहा, प्रश्नाचे उत्तर लिहा, असं काहीतरी तुम्हाला प्रश्न वगैरे येऊ शकतो. तर ते तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर असं काही तुम्हाला येऊ शकतं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, चेंजिंग मीनिंग वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला काही लेटर रायटिंग वगैरे असेल किंवा बुक रायटिंग असेल, ठीक आहे. किंवा तुम्हाला काही ऑनलाईन काही मागवायचं असेल, त्याबद्दल लेटर लिहायचं असेल किंवा कुठलंही तुम्हाला एक ऑफिशियल लेटर वगैरे लिहायचं असेल किंवा बिझनेससाठी लेटर लिहायचं असेल, तर असे देखील तुम्हाला याच्यामध्ये भरपूर काही प्रश्न वगैरे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जे आहे यापैकी तुम्हाला प्रश्न वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला अजून बाकीच्या विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, हे फक्त तुम्हाला मी नमुना दाखवलेला आहे. यापैकी थोडेफार प्रश्न येतील उद्या. ठीक आहे. ज्यांना कोणाला बाकीच्या विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं जे ॲप आहे ए टू टॉक परीक्षित अभ्यास, याची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. आय-एम-पी क्वेश्चनच्या समोर. ठीक आहे. तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता. यावर तुम्हाला एक छोटासा कोर्स आहे, जे तुम्हाला ₹100-150 पे करून तुम्हाला बाय करावं लागेल. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स आणि आय-एम-पी क्वेश्चन्स दिलेले आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तुम्ही ते बघू शकता आणि वाचू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.